जय महाराष्ट्र मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. बऱ्याच दिवसांनी आज मी व्हिडिओ बनवतोय. त्याचं कारण तुम्हाला मी बऱ्याच दिवसांपासून म्हणतोय की मी तुम्हाला सांगन. तर माझं म्हणजे मी आजारी असल्यामुळे मला दवाखाना असल्यामुळे पाठीमागं मला व्हिडिओ बनवतच होत नाही. म्हणजे कुठल्या म्हणजे टॉपिकवरती व्हिडिओ बनवावा काय मी त्यासाठी, आणि तब्येत ठीक नसल्यामुळं पण मी व्हिडिओ जास्त काही असं बनवत वगैरे नाही. तरी देखील मध्यंतरी एक मी याचा व्हिडिओ टाकलेला इलेक्ट्रिक ॲटोचा. तर हे बघू शकता तुम्ही, हे आहेत माझी ती दवाखान्याची फाईल आहे ही. तर भरपूर साऱ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. एक जणानं मला कमेंट केली होती की मी ॲव्हरेजचा व्हिडिओ बनवला होता त्याच्यावरती, की रताळ्या हाकतो असं तसं काहीतरी काय बोलला. बोलू द्या, त्याचं तोंड आहे, त्याला काय बोलायचं आहे ते. पण हे बघू शकता तुम्ही, हे फाईल दिसत असेल तुम्हाला. तर हे दवाखान्याची फाईल आहे. तर हे दवाखाना माझ्या पाठीमागं लागला आहे. जवळपास लाखभर रुपये आतापर्यंत ह्याला गेलेले आहेत दवाखान्यामध्ये. तर ठीक आहे, जाऊ द्या, ते असू द्या. आपण व्हिडिओ आज याच्यावर बनवतोय की बरेच जण काय करतात की ओला, उबेर, रॅपिडो, परत इनड्राईव्ह अशा भरपूर ॲप आहेत ऑनलाईन की आपण त्याच्यावरती धंदा वगैरे करू शकतो. त्यासाठी रिक्षा वगैरे घेतात. आणि तर मित्रांनो, हा घेतला रिक्षा तर ते काय वाईट नाही, ठीक आहे. धंदा थोडाफार कधी होईन कधी नाही होईन, परंतु आपण त्या ऑनलाईन ॲपच्या भरोश्यावरती म्हणजे ओला उबेरच्या भरोश्यावरती आपण गाडी घेतो. आता शक्यतो जास्त करून ऑनलाईनच जास्त करून भाडे मिळतात, ऑफलाईन कमी असतात, म्हणजे नाहीच्या बरोबरीलाच असतात. ऑनलाईनच शक्यतो जास्त, कारण घरापर्यंत गाडी येते ऑनलाईन बुकिंग केली तर, आणि रेट पण कमी असतो. म्हणजे कमी म्हणजे इतका पण हे नाही, पण थोडासा असतो फरक. तर काय होतं अशा वेळेस, म्हणजे मला सांगायचं हे आहे की ओला नाही पण उबर इतकं म्हणजे त्याचे नियम इतके स्ट्रिक्ट आहेत, टाईट आहेत की आपली आय डी डायरेक्ट कायमची बंद करू शकतो तो. म्हणजे कधीच चालू करू शकत नाही. म्हणजे आपल्याकडे ते म्हणजे ऑप्शन तर असतं, म्हणजे आपण त्यांना रिक्वेस्ट वगैरे करू शकतो, पण तरी देखील आपली आय डी चालू होईनच अशी गॅरंटी नाही. म्हणजे एकदा आय डी बंद झाली की बंद झाली कायमची. म्हणजे तुम्ही ती उबरपासून एकदम लांब झाले असं थोडक्यात. ओलाचे देखील नियम आहेत, पण इतके नाही उबर इतके. उबर खूपच स्ट्रिक्ट आहे. तर मित्रांनो, तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की काय कारण आहेत की आपली आय डी बंद होऊ शकते, उबर कायमचं आपल्याला बंद करून टाकू शकते. तर मी तेच तुम्हाला आज सांगणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आय डी आपण चालू कशी करू शकतो, म्हणजे एक प्रयत्न कसा करू शकतो ते देखील आपण यामध्ये सांगणार आहे. तर पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो मी, आय डी बंद होण्याचं पहिलं कारण काय आहे की आपण बऱ्याच वेळा काय करतो, आपण डॉक्युमेंट्स आपले संपलेले असतात तरी देखील आपण आपलं अकाउंट काढताना आपण त्याच्यावरती अपलोड करतो. म्हणजे तारीख वगैरे बघत नाही आपण. जसं काय लायसनची जी एक्सपायरी डेट आहे त्याच्यानंतर एक्सपायरी झाली, आपण ट्रायल रिन्यू करावं लागतं. ते रिन्यू नाही केलं तर मग उबर काय करतं की एक्सपायरी डॉक्युमेंट हे केल्यामुळं, किंवा कुणाची तरी दुसऱ्याचे डॉक्युमेंट आपण अपलोड केले आणि सेल्फी ज्यावेळेस मागतो त्यावेळेस आपण आपला सेल्फी, म्हणजे ज्यावेळेस आय डी चालू करत असतानाचा सेल्फी म्हणतोय मी, दुसऱ्याचा जर आपण डॉक्युमेंट अपलोड करून आपला सेल्फी दिला तर मग त्यावेळेस पण शक्यतो आय डी बंद होण्याचे चान्सेस आहेत. त्याचनंतर ओव्हर स्पीडिंग करतो ज्यावेळेस ड्रायव्हर, म्हणजे रस्ता मोकळा असतो किंवा काय, त्यावेळेस आपल्याला वाटतं की ट्रिप एकदम लवकर सोडावी आणि दुसऱ्या ट्रिपसाठी आपण आपली गाडी मोकळी करून घ्यावी. या हिशोबाने आपण रस्ता मोकळा असल्यामुळे आपण गाडी पळवत असतो. तर त्याच्यामध्येच काय होतं, कस्टमर त्या कंप्लेंट करतं, किंवा कस्टमरशी आपण पेमेंट वगैरे घेताना किंवा काही कारणास्तव वाद वगैरे होतात. त्याच्यामुळं पण कस्टमरनं जर कंप्लेंट केली
उबरला, तर तरी देखील आपली आय डी बंद होऊ शकते. त्यानंतर आपले भाडे चुकीचं, आपण भाडं समजा एखाद्याला चुकीचं तर शक्यतो कोणी घेत नसेल, किंवा जर एखादा घेत असेल तर त्याची कारण तशी आहेत. उबेरनं ठेवलेले आहे, म्हणजे सांगितलेलं आहे की कशामुळं तुमची आय डी बंद होऊ शकते. ते जर समजा 100 रुपये भाडं झालेलं आहे आणि आपण जर त्यांना वरती काय 20, 50, 30 असे काहीतरी मागत असताल पैसे, तर ते त्याच्याबद्दल बी कस्टमरने कंप्लेंट केली की आपली आय डी बंद होण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर कस्टमरशी वाद नाही घालायचा, हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. त्यानंतर आपलं उबरवरती कधीतरी अकाउंट आपण चालू केलेलं असतंय, तर आपल्याला त्या गोष्टी म्हणजे माहीत नसावी किंवा माहीत असूनसुद्धा आपल्याकडून ती चूक होत असावी, बरं का. मला काय म्हणायचं आहे, जर तुम्हाला समजा माहिती जरी असेल तरी तुम्हाला म्हणजे डोक्यात येणार नाही की बाबा असं केल्यानं आपलं डबल डॉक्युमेंट अपलोड केल्याने आपली आय डी बंद होऊ शकते. हा एक रिझन आहे. म्हणजे आपला मोबाईल नंबर असू द्या किंवा मेल आय डी असू द्या, जर आपण परत दुसऱ्या नंबरवरून जर आपण आय डी चालू करण्याचा प्रयत्न केला आणि आपले डॉक्युमेंट जर त्याच्यावरती अपलोड केले तर आपली आय डी बंद करून टाकतं. तसंच झालं तर परत डॉक्युमेंट्सची आपले जे स्वतःचे डॉक्युमेंट्स आहेत, लायसन असू द्या किंवा बाकी जे काय परमिट वगैरे हे ते आहे, त्याच्यामध्ये छेडछाड करून, म्हणजे जसं माझी स्वतःची आय डी बंद झालेली आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय, माहिती देतोय. उबरची आय डी जी आहे ती माझी बंद झाली. त्याचं कारण असं होतं की आता जे लायसन वगैरे येतात, तर ती जसं झेरॉक्स पेपरवरती कसे फोटो येतात ब्लॅक, त्या पद्धतीनं आता लायसनवरती फोटो येतात. तर मग मी पहिला फोटो टाकलेला, पण ते माझं 4 व्हीलरचं आणि 2 व्हीलरचं लायसन होतं. त्याच्यामुळं मग तिसरं 3 व्हीलरचं लायसन काढल्यामुळं मला वाटलं की मी हे लायसन उबरवरती परत अपलोड करावं. इमानदारी दाखवायला गेलो आणि इमानदारीचं फळ मला आय डी ब्लॉकनं भेटलं. ठीक आहे, असो, काही फरक पडत नाही, इतका काही फरक पडत नाही. तरी म्हणजे थोडाफार आधार असतो एक माणसाला की बाबा एक उबर आणि ओला या दोन्हीवरती ट्रिप जरा जास्त आहे. रॅपिडो अजून एवढं काही खास म्हणजे मार्केटमध्ये हे नाही, जसं ओला उबर आहे तसं. तर त्या पद्धतीने माझी आय डी बंद झालेली, जसं मी तुम्हाला आता सांगितलं. तर तसंही तुम्ही कुठं काही करू नका, की लायसनवरती मी काय केलं होतं की माझा फोटो जो पासपोर्ट साईज फोटो असतो ना, तो क्रॉप करून छोटा करून मी त्याच्यावरती अपलोड केला, त्यामुळं माझी आय डी बंद झाली. तर दुसरं म्हणजे तुम्ही जसं आता सांगितलं की दुसरा अकाउंट चुकून बायचान्स आपल्याकडून चालू करण्यात प्रयत्न केला तर आपली आय डी कायमची बंद होऊ शकते. गाडीचे पेपर संपलेले असेल तर आय डी बंद होऊ शकते. जर तुम्ही गाडीचे पेपर संपण्याआधी जर तुम्ही त्याला परत ही केले नाही, काय म्हणतात त्याला, दुसरे पेपर काढून तुम्ही जर त्याच्यावरती अपलोड नाही केले तरी देखील आपली आय डी बंद होऊ शकते. त्यानंतर सिग्नल, ब्रेकर किंवा खड्डे, आपण ओव्हर स्पीडिंग करत असतो त्यावेळेस हे सगळ्या गोष्टी बघत नाही. बरेचसे ड्रायव्हर, म्हणतोय मी की बरेचसे ड्रायव्हर असं कदाचित करत नसावे, परंतु क्वचित काही जण असते की ते त्यांच्याकडून बाय चान्स चुका होत असत्या अशा. पण कस्टमरला कोणता कस्टमर कसा असतो, कोणता कसा असतो, त्याच्यामुळं देखील आपली आय डी बंद होऊ शकते. तर तुम्ही खड्डे, लायसन आणि ब्रेकर ज्यावेळेस कस्टमर आपल्या गाडीत असतो त्यावेळेस तुम्ही ते जंप करू नका, म्हणजे तुमची आय डी बंद व्हायची नाही. आणि ह्या सगळ्याच गोष्टी म्हणजे करू नका, म्हणजे तुमची आय डी बंद होणार नाही. एकदा आय डी बंद झाली तर आपण त्याच्या भरोश्यावरती गाडी घेतलेली असते, आपल्याला कुठली भाडे भेटणार नाही, काय नाही, हात धुवून बसावं लागेल. ओला आणि रॅपिडो याच्यावरती काय जास्त म्हणजे म्हणावं असं इन्कम ओलावरती होतं, पण उबर बी अजून सपोर्टला असतं, तर म्हणजे अजून जरा थोडासा फायदा झाला असता असं माझं म्हणणं आहे. त्यानंतर आपल्यावरती जर कुठली समजा पोलीस केस वगैरे असेल आणि त्याच्यामुळे देखील आपली आय डी बंद होऊ शकते, कायमची बंद, परत ॲक्टिवेट होणार नाही. ते एकदा डिॲक्टिवेट, परमनंटली डिॲक्टिवेट म्हणून तुम्हाला येऊन जातं. त्यानंतर तुमची आय डी चालू होणे म्हणजे विषयच नाही आहे. ते मी फार त्या कुठलं ते बानेर का बावधन काय
त्या साईटला मी जाऊन आलेलो. त्या ऑफिसवाल्याने देखील मला सांगितले की तुमची आय डी परमनंटली बंद केलेली आहे, कोणीच काही करू शकत नाही. एजंट वगैरे जरी तुम्हाला म्हणले असले की करून देतो तरी ते शक्य नाही. आज होईन, 4 दिवसानं परत बंद होईन. आणि एजंट लोक पैसे घेतात, खूप पैसे घेतात. त्यानंतर बुकिंग कॅन्सल करणे. जसं आपण काय करतो की 20-30 रुपयाची बुकिंग असेल तर मग ते आपण कॅन्सल करतो, किंवा 1500ची बुकिंग असेल तर आपण ते बुकिंग कॅन्सल करतो आणि डायरेक्ट कस्टमरशी आपण डील करतो की चला मी तुम्हाला सोडतो, उबरपेक्षा मला एवढे एवढे पैसे द्या, कारण उबरचं कमिशन जे आहे ते आपण मायनस करून आपण म्हणजे थोडेफार पैसे कमी करतो त्याच्यामध्ये आणि ते भाडं मारतो. कारण आपण आपला मग उबर काय करतं की ह्या उबरसोबत चिटिंग केल्यामुळं उबर आपली आय डी बंद करतो. तर असंही करू नका, कारण आपल्याला 1-2 दिवसाचं नाही, कायमचं आहे. आपण त्याच्या भरोश्यावरती गाड्या घेतलेल्या असतात आणि हप्ते वगैरे आहेत, आपला घर खर्च चालवायचा. महागाई एक तर खूप वाढलेली आहे. त्यासाठी फक्त माझी एक कळकळीची विनंती आहे की माझ्या ड्रायव्हर बंधूंना एक माझी सांगावं. ह्याच्यावरती भरपूर व्हिडिओ आहेत, तरी देखील मी म्हटलं की बाबा आपण एक व्हिडिओ बनवून टाकावा, म्हणजे कोणाची सांगण्याची पद्धत कशी असते, कोणाची कशी असते त्याच्यासाठी. तर व्यसन वगैरे करून गाडी चालवतो, म्हणजे जसं नशा, दारू वगैरे कोणी ड्रिंक वगैरे घेत असेल तर त्यामुळे, किंवा सिगरेट, किंवा जसं विमल, गुटखा हे असल्या गोष्टी खाल्ल्या तर त्यावेळेस देखील कस्टमरनी कंप्लेंट केल्याच्या नंतर आपली आय डी बंद होऊ शकते. तर हे झालं आय डी बंद होण्याचे कारण. तर आता मी तुम्हाला आय डी जर आपली समजा डिॲक्टिवेट झाली तर आपण काय करू शकतो. आय डी ॲक्टिवेट करण्यासाठी होणार तर नाही, तरी देखील आपण एक प्रयत्न करू शकतो. आता माझी जवळजवळ 7-8 महिने झाला आय डी बंद आहे. मी पण ट्राय करतोय, तरी देखील माझी आय डी काही चालू झालेली नाही. हे मी माझं उदाहरण देतोय तुम्हाला, म्हणजे हे नाही, हे जे आत्ता सांगतोय ते नाही. तर तुम्ही म्हणता हे नशा वगैरे, हे ओव्हर स्पीडिंग, हे नाही. जी आय डी माझी बंद झालेली आहे आणि माझी आय डी 7-8 महिन्यापासून मी प्रयत्न करतोय, चालू होत नाही. हे माझा अनुभव आहे, ते मी तुमच्याशी शेअर करतोय. तर काय करायचं आपल्याला, मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट दाखवून त्या पद्धतीनं तुम्ही देखील कंप्लेंट करू शकता उबरकडे की बाबा माझी आय डी ॲक्टिवेट करा म्हणून. ओके, तर चला मी तुम्हाला दाखवतो स्क्रीनशॉट. आपल्याला उबर ड्रायव्हर ॲप उघडायचं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, खाली इथं आपल्याला दिसतं युअर अकाउंट इज डिॲक्टिवेटेड. तर आपल्याला इथं वरच्या कडेला तुम्ही इथं 3 लाईन बघू शकताय. त्या 3 लाईनवरती टच करायचं आहे. त्यानंतर खालच्या कडेला एकदम खाली हेल्प असन, मराठीमध्ये असेल तर मदत असन, इथे या. त्यानंतर इथे प्रायव्हसी म्हणून दिलेलं आहे, मराठीमध्ये गोपनीयता असं लिहिलेलं असन. तर इथं बघू शकता तुम्ही, सबमिट अ प्रायव्हसी इन्क्वायरी विदाऊट उबर अकाउंट, म्हणजे बिना उबर अकाउंटचं तुम्ही इन्क्वायरी करू शकता. इथं टच करा. त्यानंतर इथं खाली या. तुम्ही इथे विचारते तुम्ही कोण आहात, ड्रायव्हर, पॅसेंजर. तर आपण ड्रायव्हर आहे, तर ड्रायव्हरचं बटन ऑन करू आपण. त्यानंतर इथं रिक्वेस्ट पाठवायची या ठिकाणी. इथं तुम्ही टाका प्लीज ॲक्टिवेट माय उबर अकाउंट. त्यानंतर इथं फर्स्ट अँड लास्ट नेम, म्हणजे तुमचं नाव टाकायचं या ठिकाणी. त्यानंतर आपला जो उबरमध्ये नंबर दिलेला आहे तो नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथं मेल ॲड्रेस टाकायचा आहे आणि इथं सबमिटवरती टच करायचे. इथे सबमिट आहे ना, त्यावरती टच करायचं, म्हणजे आपला जो मेल आहे. तर इथं मी फक्त थोडकं लिहून घेतो, XYZ. त्यानंतर इथं काहीतरी लिहितो ABCD.
त्यानंतर इथं आपला नंबर म्हणजे 1 2 3 4 असा, मेल देखील तसाच abcd@gmail.com असं पुढं करून तुम्ही सबमिट करू शकता. इथं हे असं तुमचं सबमिट होतं. म्हणजे तुम्ही असं दिवसातून 2-3 वेळा करत राहा, म्हणजे तुमचा जो ओव्हर अकाउंट आहे ते त्यांना जरा थोडीशी काय वाटली तर चालू करतील, जर नाही वाटलं तर मग तुम्ही हात धुवून बसले असं समजा, जसं मी बसलो आहे त्या पद्धतीनं जी माझ्यावर वेळ आली ते. तर मित्रांनो, मी तुम्हाला हे सांगत होतो की मी देखील उबरच्या अकाउंटला ऑफिसला जाऊन आलेलो आहे आणि त्यांनी मला सांगितलं की तुमची आय डी काय आता चालू होऊ शकत नाही, ते कायमची डिॲक्टिवेट झालेली आहे. त्यांनी देखील प्रयत्न करून बघितलेले आहेत, एकदा नाही 2दा प्रयत्न केलेले आहेत, तरी देखील चालू होऊ शकत नाही. तर प्लीज काळजी घ्या तुम्ही देखील. असे काय कुठले डॉक्युमेंट्स चुकीचे किंवा जसे मी आता तुम्हाला सांगितलेल्या व्हिडिओमध्ये अशा काही चुका करू नका. आणि मला हे सांगायचं आहे की मी आता तुम्हाला जो आपला कमेंट बॉक्स आहे तो बंद करून टाकतो आहे. त्याचं कारण एका नालायकानं मला अशी कमेंट केली होती की रताळ्या कशाला नाटकं करतो, खोकतो, हाकतो, काहीतरी अशा तसं बोलला होता तो मला. त्याच्यामुळं मी हा कमेंट बॉक्स बंद करून टाकतो आहे. कारण मला पण इज्जत आहे, मला पण लोक बघणारे आहेत, माझ्या घरचे जवळपास म्हणजे पाहुणे रावळे बघतात. त्यामुळं अशा जर कमेंट बघितल्या तर मला थुकते ना ती तोंडावरती, माहिती आहे का. त्यासाठी मी कमेंट बॉक्स बंद करून टाकतो आहे. कारण लोकांना चांगल्या काही गोष्टी आहे ना ऐकणं म्हणजे कसं वेगळंच काय समजतात काय माहिती स्वतःला. पण तरी देखील मी व्हिडिओ बनवन, पण मी कमेंट बॉक्स चालू ठेवणार नाही. कारण ह्या 1-2 नालायकामुळं बाकीच्यांना सगळ्यांना त्रास होऊ शकतो. कमेंट करताना जरा थोडासा विचार, डोकं भान ठिकाणावर ठेवून माणसानं कमेंट केली पाहिजे. एक जणानं म्हणला की मुद्द्यावरती बोललात तर चॅनल जास्त चालेल. बरोबर आहे, पण कसं आहे दादा माहिती आहे का, मुद्द्यावरती बोलणं म्हणजे आता मी जर तुम्हाला मोजक्यात 2-4 गोष्टी मग त्याला म्हणजे विश्लेषण करून जर नाही सांगितलं तुम्हाला काही समजणार नाही. त्यासाठी मला जरा थोडासा वेळ लागतो समजावून सांगण्यासाठी. ठीक आहे, जर एखाद्याला पसंत नसेल पडत तर त्याने डिसलाईक करा, ज्यांना पसंत पडतं त्यांनी लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.